कुपवाडची पत्राचाळ कुख्यातांचे आश्रयस्थान। 7 महिन्यात 7 खून, राजकीय वरदहस्ताने टोळ्यांचे थैमान, अधीक्षकांकडून सर्जिकल स्ट्राईक आवश्यक। कुपवाडचा औद्योगिक नगरी म्हणून विकास झाला नाही, मात्र गुन्हेगारी विश्वाने इथे खूप गतीने मुळे धरली आहेत। इथली पत्राचाळ कुख्यात गुन्हेगारांचं आश्रयस्थान बनत चालली आहे। सचा टार्झन, ममद्या नदाफ, मध्या वाघमोडे आदींच्या टोळ्या इथे पोहोचवल्या आहेत। कुपवाडच नाही तर अहिल्यानगर, प्रकाशनगर, संजयनगर परिसरात राजकीय वरदहस्तानं टोळ्यांचा थैमान सुरू आहे। त्यामुळे एका पाठोपाठ एक खुनाच्या घटना घडत आहेत। गेल्या 7 महिन्यात 7 खून झाले असून त्याच्या मुळाशी टोळी युद्धच दिसून येतं। ही सांगलीसाठी भूषणावह बाब नसून नागरिकात आता भीतीचं वातावरण आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कुपवाडचे सर्जिकल स्ट्राईक करून दाखवावे अशी मागणी होत आहे। कुपवाड औद्योगिक वसाहतीत 700 उद्योग आहेत। दररोज हजारो कामगार येथे काम करतात। यासह इथे नागरीकरण विस्तारत चाललंय, म्हणूनच कुपवाड संवेदनशील म्हणून ओळखलं जातं। या परिसरात गुन्हेगारीचा चढता आलेख आहे, त्यात परप्रांतीयांचा सहभाग दिसून येतो। वर्षभरापासून येथे कुख्यात गुंडांच्या टोळ्या सक्रिय असून गुंडाराज सुरू आहे। काही वर्षांपूर्वी सचा टार्झन, ममद्या नदाफ, मध्या वाघमोडे यांच्या टोळ्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभं केलं होतं। त्यांचीच पिलावळ आता थैमान घालत आहे। खून, खुनी हल्ले, घरफोड्यास, चेन स्नॅचिंग, वाटमारी यासारख्या गंभीर गुन्ह्यात सहभाग दिसून येतो। उद्योजकांकडून खंडणी वसूल करणं, नागरिकांना त्रास देणं असे प्रकार सर्रास होत आहेत। काही नेत्यांकडूनही गुंडांना हाताशी धरून शहरावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे किडेमुंग्या मारल्यासारखे लोक मारले जात आहेत। गेल्या 7 महिन्यात खुनाच्या 7 घटना घडल्या। त्यात एकमेकांची खुन्नस, टोळीचे वर्चस्व, कौटुंबिक वाद ही प्रमुख कारणे दिसून आली आहेत। आजही कुपवाडमधील खून अगदी क्षुल्लक कारणातून झाल्याचं समोर आलंय। पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईचा केवळ फार्स केला जातो, मात्र प्रभावी कारवाई होत नसल्यानं गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे। इथल्या वाढत्या गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आता सर्जिकल स्ट्राईक करण्याची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।